खासदार सुप्रिया सुळे आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत। भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी त्यांचा दौरा असेल। त्यानंतर पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत आणि चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारानिमित्तानं नागरिकांशी ते संवाद साधतील आणि त्यानंतर संध्याकाळी कात्रजमध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। खासदार अमोल कोल्हे यांची आज सांगलीमध्ये जाहीर सभा होणार आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारासाठी विटामध्ये ही भव्य सभा पार पडेल। मुख्यमंत्री अजित पवार यांच्या भव्य सभा होणार आहेत। उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी लोहा येथे सभा पार पडणार आहे आणि त्यानंतर ते नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील, तर दुपारी वरुड तालुक्यातील येरला इथं त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे। आदित्य ठाकरे यांची आज जाहीर सभा होणार आहे आणि त्याचबरोबर रोड शो सुद्धा होणार आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारासाठी ही सभा पार पडेल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची बडनेरा इथे जाहीर सभा होणार आहे। बडनेरा मतदारसंघाचे उमेदवार सुनील खराटे यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी 7 वाजता सभा होईल। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आज जाहीर सभा होईल। तिवसा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार मिलिंद तायडे यांच्या प्रचारासाठी दुपारी 2 वाजता मोझरी येथे आंबेडकरांची सभा पार पडेल। भाजप नेत्या पंकजा मुंडे आज नांदेडमध्ये सभा घेणार आहेत। अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी भोकरमध्ये त्यांची सभा होईल। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा होऊ शकतात असं भाकीत राज ठाकरे यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात केलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांना राजकारणाची चांगली जाण असल्याचंही राज ठाकरे म्हणाले। अमित ठाकरे यांच्या उमेदवारीचं अचानक ठरलं। सुरुवातीला भांडूपमधून अमित ठाकरे यांना उभं करण्याचा विचार होता, मात्र त्याच्या जवळचा भाग म्हणून माहीमचा विचार केला आणि 3-4 बैठकांनंतर निवडणुकीचा निर्णय ठरला असल्याची माहिती राज ठाकरे यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंटमध्ये दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला हुशार आहेत, मात्र ते निर्णय का घेत नाहीत? परांडा इथल्या सभेत शरद पवार यांनी मोदींवर टीका केली आहे। शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचंय आणि त्यासाठी सत्ता द्या असं आवाहन शरद पवार यांनी जनतेला केलंय। ओबीसीला कापणारा हा मुसलमान नाही, ओबीसीला कापणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याची टीका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। मोदींच्या एक हेतू सेफ हे या नाऱ्यावर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली। हे सर्व हिंदू आहेत, एवढेच लोकांना सांगतोय की त्यांच्यापासून सावध राहा असं यावेळी ते म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर खोचक टीका केली। 23 तारखेचं गुवाहाटीचं तिकीट पाहिजे असल्याचं त्यांनी म्हटलं आणि एकाला रेल्वेने गुवाहाटीला पाठवायचंय, कुणाची रेल्वेत ओळख असेल तर तिकीट द्या असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शहाजी बापूंवर निशाणा साधलाय। मला दिल्लीला जायचं नव्हतं, मात्र मला आमदार केलं म्हणून मला आमदार केलं असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले। तर मला खासदार व्हायला गेले आणि आमदार झाले असं म्हणत पंकजा मुंडे यांनी बीडच्या सभेत भाजपला घरचा आहेर दिलाय। कुणी कितीही धमकावलं तरी मी शरद पवार यांची साथ सोडणार नाही असं वक्तव्य शिरूरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांनी केले। तर गेल्या अनेक महिन्यांपासून माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय, इतकं घाणेरडं राजकारण मी पाहिलेलं नाही अशी टीकाही त्यांनी केली। 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मुलाचं अपहरण केल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी केलाय। हा सर्व प्रकार राजकीय षडयंत्रातून केल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांची ही घटना निंदनीय आहे आणि त्याचबरोबर या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे। सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला येणाऱ्यांना कळणार नाही गरिबी काय असते अशी टीका डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली। कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी रोड शो रॅली काढण्यात आली आणि त्यावेळेला ते बोलत होते। सुप्रिया सुळेंनी आर पाटलांची माफी मागितली, हा त्यांचा मोठेपणा अशा शब्दांमध्ये रोहित पाटलांनी अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर केलेल्या नौटंकी टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे। सुप्रिया सुळेंनी आर पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली होती, यावर सुप्रिया सुळे नौटंकी करत असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे।
ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे असं वक्तव्य भाजपचे पनवेल विधानसभेचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी केले। विकास कामाच्या जोरावर निवडून येऊ असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केलाय। तर स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी काम करणार असल्याचं ते म्हणाले। पोर्श कार प्रकरणावरून सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांना नोटीस पाठवल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी केलाय। मात्र आपण महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षांना नोटीस पाठवली असून योग्य माहितीच्या आधारेच बोला असं सुनील टिंगरेंनी स्पष्ट केलं। यावर आज सुप्रिया सुळे यांनी थेट टिंगरेंनी पवारांना पाठवलेली नोटीस दाखवत पुरावा दिलाय। विरोधकांची पातळी इतकी घसरली की ते थेट माझ्या मातृत्वावर बोलायला लागले अशी टीका जयश्री थोरात यांनी केलेली आहे। आमच्या तालुक्याच्या नादी लागू नका नाहीतर तो पेटून निघेल असा इशाराही त्यांनी दिलाय। महाराष्ट्राची अधोगती वेगानं सुरू आहे, ही रोखायची असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांचं सरकार असलं पाहिजे अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली। महायुती सरकारनं भ्रष्टाचार करून मालवणच्या पुतळ्यामध्ये त्यांनी पैसे खाल्ल्याचा आरोपही केलाय। माझ्या मुलालाही निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला। मात्र मी राजीनामा देतो मग माझ्या मुलाला तिकीट द्या असं वक्तव्य गडकरी यांनी जाहीर सभेत केलंय। आपल्या कुटुंबातील बायको मुलगा मुलगी कुणीही राजकारणात नाही असंही गडकरींनी सांगितलं। सांगलीमधील मिरजमध्ये एमआयएमचे उमेदवार महेश कुमार कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। ख्वाजा मीरा साहेब दर्ग्यामध्ये नारळ फोडून 4 चादर अर्पण करण्यात आली आणि त्यानंतर याचा शुभारंभ झाला। या मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना, ठाकरे पक्ष विरुद्ध एमआयएम अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। सांगलीमधील तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। प्रचारावेळी गुंडगिरी थांबवण्यासाठी जनता आपल्या पाठीशी असेल, आबांच्या प्रमाणेच आपलाही विजय होईल असा विश्वास रोहित पाटलांनी व्यक्त केलाय। ठाण्यामध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भव्य रॅली काढली होती। दरम्यान शिंदेंची सून यांनीही प्रचारामध्ये सहभाग घेतला। त्यांनी स्वतः स्कूटर चालवली। दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह यावेळी पाहायला मिळाला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणा यांचा आधुनिक झाशीची राणी असा उल्लेख केलेला आहे। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी प्रचार सभेत फडणवीसांनी नवनीत राणांचा आधुनिक झाशीची राणी म्हणून उल्लेख केलाय। नवनीत राणांनी माझ्याकडून मेळघाट दत्तक घ्यावं, मेळघाटच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। ते मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार केवलराम काळे यांच्या प्रचारासाठी धारणीतल्या सभेत बोलत होते। वर्ध्याच्या आर्वी मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार जयकुमार बेलखडे यांच्यासाठी प्रचार सभा झाली। या प्रचार सभेआधी बच्चू कडू यांनी बैलगाडीवरून रॅली काढली। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एकत्र होण्याचं आवाहन सुद्धा कडूंनी यावेळी केलं। यावेळी शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या। छत्रपती मालोजी राजे आणि मधुरिमा राजे छत्रपती हे पुन्हा सक्रिय झालेले आहेत। अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचा त्या प्रचार करणार आहेत। मधुरिमा राजे यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। त्यानंतर काँग्रेसनं अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना काँग्रेस पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली होती। कागल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांचा घर टू घर प्रचार सुरू आहे। या निवडणुकीमध्ये विजयाचा षटकार मारणार असल्याचा विश्वास हसन मुश्रीफांनी व्यक्त केलाय। कल्याणमध्ये सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी महायुती मेळाव्याचं आयोजन करणार आहे। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली। दरम्यान श्रीकांत शिंदेंनी अफवांना बळी पडू नका असा सल्ला कार्यकर्त्यांना दिलाय। आवडत असेल किंवा नसेल, महायुतीचा धर्म पाळून उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन त्यांनी केलंय। सगळीकडे महायुतीचा माहोल आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते रवी किशन यांनी दिलेली आहे। नरेंद्र मोदींबद्दल नागरिकांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळतोय असंही त्यांनी सांगितलं। तसंच महायुती सरकारच्या काळात राज्याची प्रगती झाली असंही त्यांनी सांगितलं। जालन्याच्या घनसावंगीमध्ये शरद पवार यांची प्रचार सभा पार पडली। राजेश टोपे यांच्या प्रचारासाठी ही सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। येत्या निवडणुकीमध्ये राजेश टोपे यांना बहुमतानं विजयी करा असं आवाहन शरद पवार यांनी सभेतून केलंय।